तुम्हाला पण वाटतं का, की प्रेझेंटेशन फटाफट बनले पाहिजे आणि प्रोफेशनल सुद्धा दिसले पाहिजे? तर व्हिडिओ पूर्ण बघा. हा टूल तुमच्या कामाचा आहे. नमस्कार, मी गणेश जाधव तुमचं स्वागत करतो आपल्या एआय सीरीज पार्ट 1 मध्ये. मित्रांनो, ह्या टूलबद्दल सांगायच्या अगोदर काही गोष्टी आहे, ज्या महत्त्वाच्या आहे, त्या तुमच्याबरोबर शेअर करतो. आजकाल आपल्याकडे टाईम कमी आहे आणि जर तुम्ही उद्योजक असाल किंवा ट्रेनर असाल, टीचर असाल, तर आपल्यासाठी प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. पण टाईम नाही. करेक्ट? सो अशा वेळी हा टूल आपली खूप मदत करणार आहे. हा टूल फ्री आहे. हा काही क्रेडिट्स आहे, पण ते कसे वाढवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट, ह्याला तुम्ही वापरायला सुरुवात कराल, ते आउटपुट तर भेटेल, पण ते आउटपुट चांगलं कसं भेटेल ह्याच्यावर आपण बोलणार आहोत. कारण का तुम्हाला माहिती आहे एआय जरी असला, तर एआय हा आपल्याला असिस्टंट आहे. आपण जे त्याला सांगू ते होणार आहे. तर आपण कसं चांगली माहिती सांगू शकतो, जेणेकरून आपल्याला चांगला आउटपुट भेटेल, ह्या गोष्टीवर पण आपण बोलणार आहोत. जे तुम्हाला पुढे कुठला पण एआय तुम्ही वापराल, त्याच्यामध्ये तुम्हाला कामाला येईल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चला सुरू करूया. सगळ्यात आधी हा ॲप कुठला आहे ते बघूया. तर ह्या ॲपचं नाव आहे गामा. फोनवर पण अवेलेबल आहे आणि डेस्कटॉप पण आहे. तर आपण ह्याचा इंटरफेस समजून घेऊया आणि इंट्रो समजून घेऊया. तर सगळ्यात आधी ह्या वेबसाईटवरला सर्च करा. मग इथे क्लिक करा. गामा ओपन झाली. आता बघा मी याच्यात बऱ्याच गोष्टी बनवलेल्या आहेत. ठीक आहे. आणि मग इकडे तुम्हाला बऱ्याच गोष्टी होम आहे, टेम्पलेट्स आहे, लायब्ररी आहे, सेटिंग्स आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे. सो सध्या तरी तुम्ही सुरुवात करता ते तर फक्त आपल्याला ह्या 2 गोष्टीच खूप इम्पोर्टंट आहे. तर क्रिएट न्यूवर क्लिक करू शकतो आणि बघा इकडे क्रेडिट्स आहेत. तुमच्याकडे आता किती क्रेडिट आहे. ठीक आहे. सो हे वाढवायचे कसे ते पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तो क्रिएट न्यूवर क्लिक करा. क्रिएट न्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बरेच ऑप्शन भेटतील. क्रिएट फ्रॉम टेम्पलेट्स ह्यांचे टेम्पलेट्स आहे. पेस्ट टेक्स्ट तुम्ही टेक्स्ट पेस्ट करू शकता. कुठल्या वेबसाईट जर आहे त्या वेबसाईटचा यू-आर-एल देऊन तुम्ही प्रेझेंटेशन क्रिएट करू शकता. ठीक आहे. जनरेटवर जर तुम्ही क्लिक कराल इकडे, जनरेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन भेटेल प्रेझेंटेशन, वेब पेज, डॉक्युमेंट, सोशल, ग्राफिक्स. ठीक आहे. सो इकडे जर डॉक्युमेंटवर क्लिक केलं, तर तुम्ही तुमची जी पण डॉक्युमेंट आहे, त्याच्या रिलेटेड तुम्ही क्रिएट करू शकता. म्हणजे तुम्हाला कशासाठी क्रिएट करायचं सॉरी. प्रेझेंटेशन क्रिएट करायचं तर हा ऑप्शन, वेब पेज क्रिएट करायचं तर हा ऑप्शन, डॉक्युमेंट क्रिएट करायचं तर हा ऑप्शन, सोशल मीडियासाठी काय क्रिएट करायचं हा, ग्राफिक्स पण आलाय आता तुम्ही ग्राफिक्स पण क्रिएट करू शकता. सो ग्राफिक्ससाठी ट्रायल आहे 26 दिवस आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही फ्रीमध्ये अनलिमिटेड यूज करू शकता याला. सो प्रेझेंटेशन असे एवढे सगळ्या गोष्टी तुम्ही इथे बनवू शकता. आणि आता जर तुम्हाला काही डिस्क्राईब करायचं इथे, तर इथे लिहू शकता ते. आणि इथे बघा आता प्रेझेंटेशन्स बनवायसाठी ऑप्शन्स आहे बघा. आता तुम्हाला आहे ना, तुम्ही 10 स्लाईडपर्यंत फ्रीमध्ये बनवू शकता. त्याच्यापुढे प्रत्येक एआयचं हे आहेच. ठीक आहे. पण तरी पण खूप छान बनून जातं. ठीक आहे. बरेचसे क्रेडिट भेटतात तुम्हाला सुरुवातीला आणि जशी गरज आहे तसं याला वापरा. मोस्टली मी असं सांगेन तुम्हाला, जेव्हा पण तुम्हाला इमर्जन्सी आहे, तुम्हाला प्रेझेंटेशन पाहिजे, काही आयडियाज पाहिजे, कसं असलं पाहिजे, तर ह्याचा वापर तुम्ही करू शकता. आणि जर तुम्ही अफोर्ड करू शकता, तर ह्याचा प्रीमियम घेतलं तर अजून काम फास्ट होईल. सो इकडे आपण सिलेक्ट करू 5 आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे टॉपिक द्यायचा आणि मग बनवायला सुरू आहे. आता कसं बनवायचं आणि बनवायच्या अगोदर काय गोष्टी आपल्या लक्षात घेतल्या पाहिजे, हे आपण बघूया. चला बघूया कसं बनवतात हे प्रेझेंटेशन नक्की. सो प्रत्येक ऑप्शनला यूज करून बघूया आपण. तर सगळ्यात आधी तुम्ही जनरेट ऑप्शनवर जेव्हा क्लिक कराल, जनरेट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर जसं मी सांगितलं तुम्हाला की ते वेगळे ऑप्शन आहेत. जर जेव्हा तुम्हाला प्रेझेंटेशन बनवायचं असेल, तर तुम्हाला प्रेझेंटेशन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मग जेवढे स्लाइड्स तुम्हाला पाहिजे, ते समजा आपण एक्झाम्पल घेऊ 5 स्लाइड्स. तर त्याच्यानंतर इकडे तुम्ही ज्या टॉपिकबद्दल तुम्हाला प्रेझेंटेशन बनवायचं आहे, त्या टॉपिकला इथे एंटर करा. नंतर इथे स्टाईल्स आहे. कसं पाहिजे स्टुडिओ, क्लासिक.
सो मोस्टली स्टुडिओ जो ऑप्शन आहे तो प्रो आहे. तर आपल्याला क्लासिकच घ्यायला लागेल. त्याच्यानंतर लँग्वेज आहे. आता एक्झाम्पल आपण बघूया. एक एंटर करतो मी लाईन आणि काय रिझल्ट येतो आपण बघूया. ओके. सो मी इकडे एक लाईन लिहिली आहे. क्रिएट ट्रेनिंग प्रेझेंटेशन ऑन फॉर अंडर ग्रॅज्युएट्स हू आर बिगिनियर इन ग्रामर ऑन द टॉपिक नाऊन विथ एक्झाम्पल्स अँड प्रॅक्टिस क्वेश्चन. सो हे असं नाही लिहिलं तुम्ही, फक्त लिहिलं की नाऊनसाठी तरी पण चालेल. पण नेहमी असं बोललं जातं, जर तुम्ही AI तुम्ही यूज करताय, तर आपल्या ऑडियन्स वगैरे ह्यांच्याबद्दल थोडं माहिती सांगितली, तर चांगलं आहे. एवढं लायनर आणि आता जनरेट आउटलाईनवर क्लिक करूया. तर जनरेट आउटलाईन काय आहे नक्की? तर जनरेट आउटलाईनमध्ये तुमचं प्रेझेंटेशन कसं बनणार आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे बघा. तुम्हाला समजतंय का? ठीक आहे. नाही बघा, की ते लिहिलंय की व्हॉट इज नाऊन, मग टाइप्स ऑफ नाऊन काय आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन आणि आन्सर अँड की टेक अवे. सो हे जर तुम्हाला आवडलं, हा जो जो कंटेंट बनवलाय एआयने, जर तो तुम्हाला आवडला असेल, तर तुम्ही जनरेट या बटनवर क्लिक करा. जर नाही आवडला असेल, तर तुम्ही एडिट करू शकता. हे बघा, ह्याला तुम्ही परत काही गोष्टी माहिती सांगून ह्याला एडिट करू शकता आणि अजून वेगळं काय पाहिजे ते करू शकता. आणि त्याच्यानंतर इकडे ऑप्शन आहे जनरेट क्लिक करायच्या अगोदर. सो तुम्हाला कसं पाहिजे, मिनिमल, कन्साइज, डिटेल्ड कसं पाहिजे? तर कन्साइज बेस्ट आहे. एकदम जास्त प्रेझेंटेशन नेहमी असं असलं पाहिजे, की जे भरपूर त्याच्यावर पॅराग्राफ सारखं लिहिलेलं नाही पाहिजे. पॉइंटर्स पाहिजे एकदम छानपैकी. कन्साइज. नंतर तुम्हाला स्टाईल कशी पाहिजे ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि त्याच्यानंतर चित्र कसं पाहिजे? इलस्ट्रेशन्स पाहिजे, फोटोज पाहिजे, ॲब्स्ट्रॅक्ट पाहिजे, 3D पाहिजे, लाईन आर्ट पाहिजे. तर इलस्ट्रेशन मी सिलेक्ट करतो. तर ह्या गोष्टी काही आहे बेसिक्स, त्या तुम्ही करू शकता. परत एकदा रिकॅप करूया. पहिला तुम्हाला टॉपिक लिहायचा आहे. मग नंतर आउटलाईन दिसेल. आउटलाईन जर तुम्हाला आवडली, ठीक आहे, तर तुम्ही कसं स्टाईल पाहिजे, मिनिमम म्हणजे भरपूर कमी, कन्साइज म्हणजे बऱ्यापैकी, डिटेल म्हणजे एकदम जास्त आणि एक्सटेन्सिव्ह म्हणजे एकदम जास्त. तर कन्साइज हे बेस्ट आहे. त्याच्यानंतर स्टाईल चूज करा. त्याच्यानंतर इमेज सिलेक्ट करा आणि मग जनरेट बटनवर क्लिक करा. जसं तुम्ही जनरेट बटनवर क्लिक कराल, सो हे जनरेट व्हायला स्टार्ट झालंय. सो हे बघा, आपलं प्रेझेंटेशन ऑलमोस्ट रेडी आहे. जर तुम्ही बघाल इकडे, सो हे प्रेझेंटेशन रेडी आहे. अंडरस्टँडिंग द नाउन्स, त्याच्यानंतर नाउन काय आहे, टाइप्स ऑफ नाउन, प्रॅक्टिस टाइम आणि आन्सर आणि की टेक अवे. कसं वाटलं तुम्हाला हा एक्सपिरियन्स? सो आता बघूया नेक्स्ट. सो मित्रांनो, प्रेझेंटेशन तर बनलं, पण या प्रेझेंटेशन एडिट कसं करायचं जे तुम्हाला काही आवडलं नाही तर. तर खूप सोपं आहे. हे ते या, जे नाही पाहिजे त्या गोष्टीला काढून टाका. ठीक आहे, जे पाहिजे त्याला ऍड करा. आणि नवीन समजा असं वाटलं तुम्हाला ह्याच्यात काहीतरी तुम्हाला व्हिडिओ वगैरे काय टाकायचं आहे, तर कसं करू शकाल? तर इकडे बघा, इथे जर तुम्ही क्लिक केलात, तर इथे ना प्लस एक येतं, ऍड ब्लँक ऍड, ह्याच्यावर क्लिक करा. मग तुम्हाला काय ऍड करायचं आहे? व्हिडिओ ॲड करायचा आहे. बरेच ऑप्शन्स आहे याच्यामध्ये. सो तुम्हाला समजा व्हिडिओ वगैरे ॲड करायचं असेल तर ना, व्हिडिओ रिलेटेड जी स्लाईड आहे ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. बऱ्याच गोष्टी आहे बघा. YouTube व्हिडिओ. डायरेक्ट स्लाईडमध्येच व्हिडिओ ॲड करू शकता. तिथे जी पण व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओचा लिंक इथे टाका आणि तुम्ही ॲड करू शकता. कसं करायचं? चला दाखवतो तुम्हाला. सो YouTubeवरचा जो पण व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडेल किंवा ह्या टॉपिक रिलेटेड जो व्हिडिओ आहे तो, त्याला इथे बस पेस्ट करा आणि गो. बघा. सो आता मी सध्या माझा व्हिडिओ टाकला इथे. सो एक्झाम्पल, तर तुमचा प्रेझेंटेशनमध्ये व्हिडिओ पण रेडी आहे. असं बऱ्याच गोष्टी आहे ज्या तुम्ही करू शकता. एकदा तुम्हाला एक्सप्लोर करायला लागेल याला. जसं प्रेझेंटवर क्लिक कराल, हे बघा. हे प्रेझेंटेशन सुरू झालंय. ठीक आहे. आणि मस्तपैकी सगळ्या गोष्टी एका जागी. तसं ह्याचा एक बेस्ट फीचर पण आहे, ह्याच्यात स्पॉटलाईट करून आहे. तर स्पॉटलाईट असं आहे, की तुम्ही जे दाखवायचंय ते तुम्ही आहे ना, एकदा स्पॉटलाईट एस दाबला की स्पॉटलाईट ऑन होतं. मग तुम्ही प्रेझेंट करता ते, मग सगळ्या अशा गोष्टी एकत्र नाही दिसणार. एक-एक करून अशा येतील. छान आहे ना?
सो हे एक बेस्ट फीचर आहे याच्यामधलं. सो आता तुम्हाला कळलं असेल की किती मस्त फीचर आहे हा. त्याच्या अजून काही गोष्टी आहे त्या बघूया आपण. चला तर आपण बघितलं प्रेझेंटेशन कसं बनवायचं आणि ह्याचे काय फीचर्स. तर अजून काही गोष्टी आहे ज्या तुम्हाला माहिती पाहिजे त्या कव्हर करूया. तर समजा तुम्ही प्रेझेंटेशन बनवलं आणि तुम्हाला हे डाउनलोड करायचं. हे आता ऑनलाईन आहे. हे ऑनलाईन आहे आणि तुम्ही जर तुमच्या हे जी लायब्ररी आहे, लायब्ररीमध्ये कधी पण ऑनलाईन कुठे पण लॉग इन केलं, तर हे तुम्हाला अवेलेबल असेल. हा एक फीचर आहे याचा बेस्ट. पण तुम्हाला असं वाटतं की याला ऑफलाईन मला आता पाहिजे, तर कसं करा? सो इकडे बघा, इथे 3 डॉट्स याच्यावर क्लिक करा. मग त्याच्यानंतर इथे एक्सपोर्ट ऑप्शन आहे. एक्सपोर्ट ऑप्शनवर क्लिक करा. जसं तुम्ही एक्सपोर्ट ऑप्शनवर क्लिक कराल, तुम्हाला ऑप्शन येईल वेगळे-वेगळे. एक्सपोर्ट इन पी-डी-एफ, पॉवर पॉइंट, गुगल शीट, पी-एन-जी. तर पी-डी-एफमध्ये तुम्ही ह्याला एक्सपोर्ट करू शकता. हां, बॅच येईल गामाचा. तो कसा काढायचा हे मी नक्की सांगेल तुम्हाला. सो एवढं काय नाही, पण छान दिसतं. सो एक्सपोर्ट करू शकता. सो हा एक ऑप्शन आहे. सो पुढे बघूया नेक्स्ट. आता हे झाल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आपण बॅक जाऊया आणि आता क्रिएटवर परत एकदा येऊया. आता हा झाला ऑटोमेटेड, ज्याच्यामध्ये तुम्ही एक लाईन दिली तर क्रिएट करू शकता. दुसरा आहे प्लेन टेक्स्ट. सो इकडे तुम्ही जे पण कंटेंट आहे तुमचा तो पेस्ट करू शकता आणि त्या हिशोबाने बाकीची प्रोसेस सेम आहे. आउटलाईन जनरेट होईल, तुम्हाला इमेज वगैरे सगळं विचारले जाईल आणि जनरेट होईल. मग त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे टेम्पलेट्स. ठीक आहे. इथे टेम्पलेट्स आहे बघा, वर्कशॉप फॅसिलिटेशन. सो ह्या टेम्पलेटला तुम्ही व्ह्यू करा. तुम्हाला असं पाहिजे का? बघा, अशी स्टाईल पाहिजे का? जे इथे मेन्शन केली आहे. तर ह्या टेम्पलेटला यूज करून तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया, इम्पोर्ट. आता समजा तुम्ही ChatGPT किंवा Google Gemini या कुठला पण एआय वापरून तुम्ही ऑलरेडी तुमचा कंटेंट रेडी केलाय. तुम्हाला कामाचा नकोय, कामाला एक लाईनीत जो लिहितो ते नकोय. तुमचा तुम्ही रेडी केलेला आहे. त्याचा तुम्हाला प्रेझेंटेशन बनवायचं आहे. तर तुम्ही तुमचा जो कंटेंट आहे त्याला पी-डी-एफमध्ये कन्व्हर्ट करा. कन्व्हर्ट केल्यानंतर त्याला इथे अपलोड करा. अपलोड केल्यानंतर हा सेम टू सेम बनवेल, पण ते बनवताना काही गोष्टी लक्षात घ्यायला लागतील. ते आपण बघूया काय आहे. चला बघूया मग जेव्हा तुम्ही तुमचं कंटेंट अपलोड करता, तेव्हा काय लक्ष द्यायचंय? सो सगळ्यात आधी तर अपलोड फाईलवर इथे ऑप्शनवर क्लिक करा. मग नंतर जो पण तुमचा पी-डी-एफ असेल, त्या पी-डी-एफला सिलेक्ट करा. पी-डी-एफला सिलेक्ट केल्यानंतर ती फाईल अपलोड होईल. आपली फाईल अपलोड झाली. नंतर तुम्हाला काय बनवायचं परत इकडे विचारेल. प्रेझेंटेशन बनवायचंय, वेब पेज, डॉक्युमेंट किंवा सोशल मीडिया. तर आपल्याला प्रेझेंटेशन बनवायचंय, तर कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करा. मग हा एक आउटलाईन जनरेट करेल बघा परत. परत पूर्ण सगळ्या गोष्टी काय आहे, त्या तुम्हाला दाखवेल ह्याच्यामध्ये तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये. तर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी इकडे आहे बघा, जनरेट. ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय म्हणजे कन्साइज, मिनिमल, डिटेल्ड हा ऑप्शन आहे. ठीक आहे. प्रिझर्व्ह. ठीक आहे. जे जसं आहे तसं ठेवायचं असेल तर प्रिझर्व्ह. मग स्टाईल कशी पाहिजे ती सिलेक्ट करा. नंतर इमेज काय पाहिजे तो सिलेक्ट करा. फॉर्मॅट. ठीक आहे. क्लासिक पाहिजे प्रेझेंटेशनमध्ये. ठीक आहे. तो ऑप्शन्स. डिफॉल्ट. ठीक आहे. ट्रेडिशनल म्हणजे आत्तापर्यंत आपण जे बनवतो ते ट्रेडिशनल या वेगळ्या प्रकार. तर मोस्टली जर तुम्ही ह्याच्यावर प्रेझेंट करत असाल, तर जो ऑप्शन आहे त्याला राहू द्या. ठीक आहे. इथे आपल्याला काही चेंजेस करायची गरज नाही. आणि इकडे तुमचे कार्ड्स जे आहे, ते किती लागणार आहे? ठीक आहे. 10 पेक्षा जास्त बाहेर जातंय का बघा. हे खूप महत्वाचं आहे. कारण का तुम्ही जे प्रेझेंटेशन बनवाल, ते तुम्ही ChatGPT किंवा Geminiला असं सांगाल, की प्रेझेंटेशन बनवा. पण आता आपण Gammaचा फ्री ऑप्शन वापरतोय. तर फ्री ऑप्शनमध्ये 10 स्लाइड्सपर्यंतच आपण बनवू शकतो. ठीक आहे. 10 स्लाइडपर्यंत बनवू शकतो. तर असं करू शकता तुम्ही, की जर तुमचं कंटेंट आहे, तर त्या कंटेंटमध्ये तुम्ही बघा कार्ड बाय कार्ड किती स्लाइड्स बनणार आहे. हे बघा, ही 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. ठीक आहे. तर 5 मध्ये हे कव्हर होतंय पूर्ण. ठीक आहे. जर तुमचं काय डिलीट होत असेल, तर ते मग तुम्ही वेगळा एक पी अपलोड करा
आणि ते पुढे कव्हर करू शकता. किंवा ChatGPT किंवा Geminiला जेव्हा पण तुम्ही बनवाल, तेव्हा सांगा, की जे पण तुम्ही प्रेझेंटेशन बनवाल ते 10 स्लाइड्सचं असलं पाहिजे. तर सर्व गोष्टी कव्हर होतील. बस बाकी सगळं सेम आहे. सो जसं तुम्ही जनरेटवर क्लिक कराल, हा सुद्धा कंटेंट तुमचा रेडी होईल. चला करून बघूया. सो आपलं प्रेझेंटेशन ऑलमोस्ट रेडी आहे. तुम्ही बघू शकता. बाकी सगळ्या गोष्टी सेम आहे. तुम्ही प्रेझेंट करू शकता, स्पॉटलाइट ऑन करू शकता, एक्सपोर्ट करू शकता. आता लास्ट, आता शेवटचं आणि खूप इम्पॉर्टंट, मी जसं तुम्हाला सांगितलेलं क्रेडिट्स, हे सगळ्या गोष्टी चालतात क्रेडिट्सवर. बघा, आता माझ्याकडे एवढे क्रेडिट्स आहे. सो तुमचे क्रेडिट कसे वाढतील आणि कसे संपतात? तर जेवढे तुम्ही स्लाइड बनवाल त्या हिशोबाने हे यूज होतात. सो आता वाढवायचे कसे? तर तुम्ही रिफर करू शकता तुमच्या फ्रेंड्सला. तर तुमचे क्रेडिट्स वाढतील. म्हणजे तुम्ही जर तुमच्या मित्रांना ही माहिती सांगितली, तर क्रेडिट्स नक्की वाढतील. तुम्ही पण इथे रेफरिंग ॲड करेल. जर तुम्ही त्याला यूज केलं, तर तुम्हाला 200 क्रेडिट एक्स्ट्रा भेटतील. सो हे नक्की यूज करा. हा टूल तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय नवीन शिकायचंय, कुठल्या एआय बद्दल समजून घ्यायचंय हे सुद्धा मला सांगा. मी प्रयत्न करेल त्याबद्दल व्हिडिओ बनवायचा. आणि गामाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. नक्की प्रॅक्टिस करा. काय क्वेश्चन असतील तर ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि भेटूया परत काहीतरी नवीन शिकूया. तोपर्यंत नमस्कार.